आत्ताच टाकी फुल करून ठेव, नंतर पेट्रोल आणखी वाढेल. लग्नाचं सोनं आत्ताच पटकन घेऊन टाकायचं. नोकऱ्या जाणार, शेअर मार्केट कोसळणार, लगेचच पैसे काढून घेतले पाहिजेत. असे एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून आहेत. त्याला निमित्त ठरलंय ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ. अमेरिकेनं भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ बुधवारी लावला. याचा अर्थ आता एकूण 50% टॅरिफ अमेरिकेनं भारतावर लादलेला आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर काय होणार? काय महाग होणार? खिशाला किती झळ पोहोचणार? पेट्रोल डिझेल महाग होणार का? घरातल्या गॅसपासून ते गुंतवणूक केलेल्या शेअर मार्केटमधील पैशांपर्यंत नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवर परिणाम होणार आहे? सामान्य भारतीय माणसावर अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम नेमका काय होणार? सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी फराह खान आणि तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. सगळ्यात पहिला आणि मोठा गहन प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला आहे तो म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती टॅरिफमुळे वाढणार आहेत का? तर याचं थेट उत्तर नाही असंच आहे. किंवा अगदी स्पेसिफिक सांगायचं तर लगेच तरी इंधन दरवाढ होणार नाही असं जाणकार सांगतायत. क्रूड ऑइलच्या किमतीवर आणि डॉलर कशा पद्धतीनं परफॉर्म करेल त्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. क्रूड ऑइलची किंमत वाढली तर पेट्रोल डिझेलचे दर वाढतील आणि रुपया अजून कमकुवत झाला तर टाकी फुल करायला आणखी पैसे मोजावे लागतील. पण हे लगेच होणार नाही. येणाऱ्या काळातील अनेक घडामोडींवर हा बदल अवलंबून असेल. आता दुसरं, सोनं. गौरी गणपतीला तुम्ही घरात बायकोला, आईला, मुलीला किंवा मुलाला किंवा बाजार गुंतवणुकीसाठी सोनं घेणार असाल तर तुमच्यासाठी हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तसं बघायला गेलं तर सोनं आधीच लाखाच्या वर गेलेलं आहे. पण आता आणखी महाग होणार का? तर हो, सोनं आणखी महाग होण्याची दाट शक्यता आहे. सोन्याचा दर अंदाजे 1,06,000 पर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे टॅरिफचा थेट फटका हा सोन्याच्या किमतींवर होणार हे नक्की. यानंतरचा प्रश्न जो आपल्या सगळ्यांनाच पडलेला आहे तो म्हणजे पेट्रोल डिझेल आणि सोनं सोडून आणखी बरं काय महाग होणार आहे? किंवा खरंच लोकांच्या नोकऱ्याही टॅरिफमुळे जाणार आहेत का? या दोन प्रश्नांची उत्तरं एक करून सांगते. तर याची यादी साधारण अशी सांगता येऊ शकते ती म्हणजे मेटल, कपडे, औषधं म्हणजेच फार्मा इंडस्ट्री, IT सेक्टर, मोबाईल इंडस्ट्री या सगळ्यावर अमेरिकेच्या टॅरिफमुळे परिणाम होणार आहे. परिणाम होणार म्हणजे नेमकं काय होणार? तर या गोष्टींची अमेरिकेमध्ये होत असलेली निर्यात एकतर कमी होऊ शकते. जर निर्यात कमी झाली तर संबंधित कंपन्यांवरचा दबाव वाढेल, ज्यामुळे कंपन्यांना कॉस्ट कटिंग करावं लागू शकतं, ज्यामुळे लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. परिणामी भारतातील बेरोजगारी आणखी वाढण्याची भीती जाणकार व्यक्त करतायत. अमेरिकेच्या वाढीव टॅरिफमुळे प्रामुख्यानं टेक्स्टाईल इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, शेअर मार्केट, मोबाईल आणि IT सेक्टर यामध्ये काम करत असलेल्या लोकांचं टेन्शन वाढलंय. आता जर एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीला फटका बसणार असेल तर मग शेअर मार्केटचं काय होणार असाही प्रश्न उद्भवतोच. तर सोपं करून सांगायचं झालं तर या कंपन्यांचा धंदा बसला तर त्याचा फटका हा शेअर मार्केटला सुद्धा बसू शकतो. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार कमी होण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर शेअर मार्केटचे आकडे गडगडतील आणि थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. इतकं सगळं असलं तरीही कोणत्याही अफवांना बळी पडून गुंतवणूक बंद करणं किंवा पैसे लगेच काढून घेणं हे पर्याय निश्चित योग्य असतीलच असं नाही. यासंबंधीचा कोणताही निर्णय घेताना एकदा तुम्ही स्वतःही मार्केटचा आणि जागतिक घडामोडींचा एकदा विचार करा आणि त्यानंतरच आपले आर्थिक निर्णय घ्या. जाता एक शेवटचं, टॅरिफ म्हणजे नेमकी काय भानगड आहे ते समजून घ्या. टॅरिफ म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर आयात कर. ज्या कोणत्याही गोष्टी भारत अमेरिकेमध्ये निर्यात करणार आहे त्यावर लावला जाणारा कर म्हणजे टॅरिफ. जर कर जास्त असेल तर किमतीही डबल होतील. किंमत जास्त झाली तर खरेदी कोण करेल? म्हणजे काय होईल तर मागणी कमी होईल. मागणी कमी झाली की व्यवसायाला फटका बसला. अशा प्रकारे भारताला अमेरिकेतून मिळणारा पैसा हा कमी होईल. या सगळ्यामुळे तुमच्या आमच्या खिशावर कशा पद्धतीनं परिणाम होणार हे आपण आता समजून घेतलं. याशिवाय तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. त्याची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच, पण आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका.